महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठी माणूस होणार, फडणवीसांनी स्पष्ट सांगितले. मुंबई नव्याने घडवण्याचं आश्वासन. मुंबई वरळी डोम येथे महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते विनोद तावडे, अमित साटम, आशिष शेलार, शिवसेना नेते राहुल शेवाळे या मेळाव्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मेळाव्यात मुंबईतील सामान्य माणूस यापुढे मुंबई बाहेर जाणार नाही, त्यांच्या घराचा प्रश्न आम्ही सोडवतोय आणि प्रवासाचा दुसरा जटिल प्रश्नही सोडवत असल्याचं सांगितलं. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा नव्याने मुंबईत घडू असं आश्वासनही फडणवीस यांनी दिले. मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठी माणूसच होईल. परवा वारिस पठाण यांनी बुरखेवाला महिला महापौर होईल असं सांगितले. तेव्हा एरवी मराठीचा नारा देणारा सकाळचा भोंगा डाऊन झाला. अशा शब्दात फडणवीस यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली. आमचे कोणतेही धर्माशी वैर नाही. भारतात वंदे मातरम म्हणण्यास विरोध करणाऱ्यांशी आमचे वैर आहे. मी माहीम दर्गा व्यवस्थापनाच्या आमंत्रणावरून तिथे चादर चढवण्यास आणि तिरंगा फडवण्यास गेलो होतो. मात्र भारताशी वैर असलेल्या आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी 450 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे विणले जात आहे. 2028 पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रात कुठूनही कुठेही जाण्यासाठी जास्तीत जास्त 59 मिनिटाचा वेळ लागेल असं नियोजन आम्ही केलं आहे. कोस्टल रोड वर्सोव्यापर्यंत वाढवण्यात येईल. तसेच 17,000 कोटी रुपयाचा पर्यावरण बजेट देऊन मुंबई हे देशातील पहिलं पर्यावरणयुक्त शहर करू असे फडणवीस म्हणाले. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.